पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील बेलवाडीमध्ये आज जगद्गुरू श्री संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वाचं पहिलं गोल रिंगण पार पडलंय आणि त्यानंतर वारकऱ्यांमध्ये संचारलेला हा उत्साह आपण पाहतोय। बेलवाडी येथील या रिंगण मैदानात आपण आहोत। आत्ताच या ठिकाणी अश्वाचं पहिलं रिंगण जे आहे ते पार पडलेले आहे आणि हे पोलीस कर्मचारी असतील, महिला वारकरी असतील, डोक्यावरची तुळशी वृंदावन घेऊन कशा पद्धतीनं तुकाराम माऊलीचा दावा करतात ते आपण या ठिकाणी पाहत आहोत। पखवाज वाजवण्यामध्ये तल्लीन आहेत आणि हे सर्व पोलीस कर्मचारी जे आहेत ते आपली कर्तव्याची जबाबदारी पार पाडतानाच या रिंगण सोहळ्याचा आनंद देखील घेताना आपण पाहतोय। काय सांगाल मला, तुकोबांच्या गाडीतील पहिलं रिंगण पार पडलंय आणि तुम्ही तुकाराम माऊलीचा दावा देखील करताय। खूप छान असं वाटतं। आम्ही देवापासून आम्ही जे आलेलो आहे 2 दिवस छान असं वाटलेलं आहे। आम्ही आमचं नशीब समजतो की आम्हाला वरती आम्हाला ड्युटी करायला मिळते आणि त्याचबरोबर वारकऱ्यांची सेवा करायला मिळते। आम्ही खूप आनंद आहे आम्हाला। इतरही काही महिला आहेत, कुठेही गाडी चालता आणि आज काय आनंद आहे? आज खूप आनंद झालेला आहे। माझं नाव कल्याणी अर्जुन शिंदे, मी मातोबाची आळंदी 103 मधून आलेली आहे। दीवपासून चालत आले मौली मी दीवपासून पायवारी आमची 200-250 माणूस आमचं, पण थोडं पावसामुळे थोडं कमी आलं। आम्ही तिथून चालू आहे, मस्त छान आनंद वाटला। आम्ही बाकीच्यांनी खूप साथ दिली आम्हाला, माऊलींनी सगळ्यांनी खूप। काय भावना आहे? तुकोबांच्या वारीतून पहिलं रिंगण पार पडलंय आणि तुम्ही आनंद साजरा करताय। खूप छान वाटतंय। हा सोहळा माझी पहिलीच वारी आहे आणि मला खूप आनंद वाटतोय। आता मी दरवर्षी येऊ शकते। बर आजींचा उत्साह खूप मोठा। आजी वय किती आहे? 50-60 पण आज रिंगण सोहळ्यामध्ये धावला, आनंद वाटतोय, कसं वाटतंय? आनंद वाटतोय। आम्ही आवई गाव आहे, मौलाजीच्या बाई पवार आवई गाव आणि परभणी जिल्हा तालुका पूर्णा। आम्ही त्या गावचे आहे। दिंडीत पंढरपूरची महादिंडी आहे, त्याच्या सावन आहे। अरे आनंद जय तुकाराम महाराज की जय। हा वारकऱ्यांचा जोश आपण बघतोय। एक दृश्य मी तुम्हाला आवडून दाखवतो। रिंगणामध्ये जाऊन आपण हात जाण्याचा प्रयत्न करूया। इथं वारकरी खेळतात, तिथं पखवा जे आहेत खरं तर हा ताल आणि नाद खूप महत्वाचा असतो। प्रत्येकाचे प्राण याकडे वेधले जातात, ते देखील आपण प्रेक्षकांना ऐकवण्याचा प्रयत्न करूया। रामकृष्ण हरी कुठे ना हा आणि नितीजीवन सेवा करताय। आम्ही आता जवळजवळ 12 दिवस झालेले आहेत, म्हणजे आता 8 दिवस झालेले आहेत। आम्ही सेवा करतो, देवापासून आहोत। बर कसं वाटतंय? आज एकदम आनंद खूप आनंद वाटतोय। या पोलीस अधिकाऱ्यांना त्यांना मी दाखवतो कसा टाळ जसा मिशीला टाळ तसा अंगात सुद्धा टाळ संचारला। वर्णीला शोभण्याचं नाव आहे आणि आज माऊलीचे आणि तुकोबारायांच्या कृपेने अंगामध्ये मी संचारलाय। आम्ही वर्णीतले वारकरी बोला पुंडलिक हा आनंद आपण पाहतोय। हा आनंद फक्त वारीमध्येच अनुभवता येतो, इतर हा कोणत्याही ठिकाणी हा आनंद अनुभवता येत नाही आणि हा आनंद किती गगनात मावेनासा असा झालेला आपण या ठिकाणी पाहतोय। देवा राखुंडे इंटरव्ह्यू मराठी, बेलवाडी, इंदापूर।